मंडई ही जी हातात पिशवी आहे ना, तिच्यात काय बघायचं तुम्हाला तर पूर्णपणे व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. भरपूर धमाल येणार आहे व्हिडिओ मध्ये. अक्षरशः 15 मिनिटं चालत होतो. हातात काटे असून सुद्धा दमायला झालंय. नमस्कार मंडळी, मी आहे तुषारने आपल्या कोकण कल्चरच्या नवीन व्हिडिओमध्ये थेट कोकणातून तुमचं मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, भरपूर दिवसांनी आज आम्ही निघालेलो आहोत खेकडे पकडायला. आणि खेकडे पकडणार आहोत ते आपण गरीने पकडणार आहोत. म्हणजे गरीला पुढे काढू लावला जातो आणि त्याच्यानंतर आपण खेकडे पकडणार आहोत. भरपूर दिवसांनी यंदा काय आपण उगवणीचे सुद्धा खेकडे पकडलेले नाही, परंतु यंदा आता जाऊन बघूया किती काय खेकडे सापडतात. वाट तर स्वच्छ आहे. भरपूर दिवसांनी इकडे खाली आग्राच्या मोड्यात आलोय. म्हटलं रान वगैरे भरपूर असेल, परंतु वाट स्वच्छ आहे. सोबत आहे अननप्पा आहे. बघूया, तर अननप्पा सोबत असलं की आपल्याला खेकडे भरपूर गावणारच. तर सोबत अननप्पा आहे आणि आपले भाऊजी आहेत. आणि हा या आग्राचा मोडा, तिकडे आवाज येतो तिकडे आहे आपला 2 कडे आहेत. एक आहे रुकाचा आणि एक आहे डकणीचा. अशी 2 कड्यांची नावं. आता इकडून खाली जाणार आपण डायरेक्ट आपल्या पाऱ्यावरती आणि तिकडून वरती असं कड्यामध्ये येणार खेकडे पकडत. आणि मंडई, खेकडे पकडायचे आहे ना भरपूर पद्धती आहेत. आपल्याकडं कोकणामध्ये पण आहेत आणि बाहेर गेला तर त्या साईडला सुद्धा असतील. परंतु आमच्या कोकणामध्ये एकतर आपणाला झटपट खेकडे पकडून खायचे असतील तर ही साधी आणि सोपी पद्धत आहे, जे आपण गरीने पकडतो खेकडे. आणि दुसरी जी एक पद्धत आहे ती आहे आपण कोईन लावतो. म्हणजे कोईन तयार केली जाते, ती असते डब्याची किंवा करतात भरणीची. आणि याच्या अगोदर जी कोईन असायची ना ती बांबूपासून बनवलेली असायची. म्हणजे अशी गोल असायची, त्या टाईप असायची. त्याच्यामध्ये खेकडे पकडले जातात. परंतु त्या कोईन जर लावायची असेल तर ती सकाळी किंवा संध्याकाळी लावली जाते. त्याच्यानंतर 7 ते 8 तासांनी ती बघायला जावं लागतं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला खेकडे सापडतात. आणि ही जी पद्धत आहे ही आपल्याला इन्स्टंट खेकडे मिळतात. यायचं नदीवरती, गरी बनवायची आणि बियातून खेकडे बाहेर काढायची. ही साधी आणि सोपी पद्धत आहे. तर आता आपण त्याच पद्धतीने खेकडे पकडणार आहोत. फायनली आता आम्ही खाली आपल्या पाऱ्यावरती आलो आहे. आणि हा आहे आमचा पाऱ्या, जो आपल्या घरापासून खाली येतो. आणि ही इथे समोरच नदी आहे. आता इकडून खेकडे पकडायला सुरुवात करणार. आणि खेकडे पकडायची सुरुवात त्याच्या आधी अननप्पा गऱ्या बनवतो. तर या बघा मंडई, इकडे अननप्पा गरी बनवतोय. आणि बघा अशा प्रकारे काडू बांधला जातो, जी आपली नारळ असते तिच्या हिराला. आणि ही झाली गरी. आणि आता ह्या गऱ्या घेऊन आपण जाणार, तिथून सुरुवात करणार ते एकदम वरपर्यंत, कड्यापर्यंत. बघूया किती सापडतात खेकडे आज. फायनली आता आपणाला गरवायला सुरुवात केली आहे. आता बघूया खेकडे किती गावत आहेत. सुरुवात तर झाली, परंतु अजून काय भवानी झाले नाही. पण ते एकदा का एक खेकडी सापडली ना की आपली पिशवी भरायला सुरुवात होईल. प्रयत्न तर चालू आहे. तर म्हणता म्हणता आपली पहिली भवानी झाले. दाखव केवढी जावले. ही बघा जबरदस्त अशी मोठी खेकडी गाव. फायनली एक दुसरी खेकडी सापडले भरपूर वेळानंतर. कारण या गरीने खेकडे सापडले तर पटापट सापडतात, नाही तर थोडासा वेळ लागतो आपल्याला. ही आहे 4थी खेकडी आणि जबरदस्त अशी मोठी खेकडी. सापडायला सुरुवात झाले. गऱ्या पण संपत आल्या. बघा पाणी पण बऱ्यापैकी आहे पर्याला आपल्या. वा, हे बघा मस्त. नाही, बाहेर काढताना पण दाखवली, दिसली आपल्याला. मग हा मस्त दिसली. वाव, फटाफट कुर्ल्या सापडायला लागल्या. आता अशात भरपूर खेकड्या पकडूया आणि कल्टी मारूया. आता बघितली कशी बाहेर आली. ती दुपारची वेळ जी असते ना ती त्यांच्या भुकेची वेळ असते. जशी आपल्याला दुपारची भूक लागते त्याप्रमाणे त्यांना सुद्धा भूक लागते. आणि
अशा आतमध्ये गरी टाकली की अशी सपकनची गरी खेकडे आहे ती बाहेर येते. आणि तेवढाच पकडणारा पण चप्पलच पाहिजे. आणि आप्पा तेवढाच चप्पल आहे, नाहीतर ती खेकडी गेली सुद्धा असते. आणि बघा आणखी एक कुर्ली बाहेर काढले आनंद आप्पाने. अडचण भरपूर आहे, परंतु त्या अडचणीतनं बघा कशा प्रकारे बाहेर काढलंय. मस्त आणि सनसनीत आहे, जबरदस्त आहे. बघा जबरदस्त आणि जबरदस्त अशा मोठ्या मोठ्या खेकड्या सापडतात. आणि एकदा खेकड्या सापडायला सुरुवात झाली ना भरपूर, की आणखी मजा येते. त्या गऱ्या सुद्धा सापडल्या आहेत, त्याच्यामुळे अननप्पा पाठीमागे गऱ्या बनवतोय. आता ह्या गऱ्यावरती पहिल्याच्या 4 ते 5 गऱ्या बनवल्या होत्या, त्याच्यावरती 7 ते 8 खेकड्या सापडल्या. आता आपण बनवतोय 5-6 गऱ्या, त्याच्यावरती किती सापडतात बघूया. आणि नंतर जसं जसं वरती जाऊ तसं तसे आपल्याला खेकड्या सापडायला पाहिजे असा अंदाज आहे. बघूया किती काय सापडतात त्या. आणि मंडळी, मला वाटत असेल खेकडे पकडणं म्हणजे साधं काम नसतं, परंतु खेकडे पकडायला जेव्हा जातो तेव्हा कुठून कुठून रानातून घुसत जावं लागतं ना, बाबा अंदाज नाही. आता बघा कळकीच्या वनातून रे बघा जंगल सगळं असं झाडी तर मरणाची वाढले. आणि ह्याच्यामधून हा वाहणारा पर्या आणि त्यातून आम्ही खेकड्या पकडतो. एक आनंद काही वेगळाच आहे. आता या वरच्या साईडला आल्यावरती खेकड्या मात्र जबरदस्त गावत आहेत. बघा एकदम डोंगराळ भाग आहे, एकदम चढण आहे वरती जायला. आणि थोड्याच वेळात आमचा कडा सुद्धा येईल. खतरनाक कडा आहे, पण जास्त कोण तिकडे येत नाही. उगवणीचे खेकडे असतात तेव्हा पकडायला येतोच, परंतु आता गरवणीच्या खेकड्यात आहे ना, आपल्या डकणीच्या कड्यात खेकडी मात्र मोठी गावते. बघूया यंदा गावते काय. गेल्या वर्षी जबरदस्त गावली होती. ती वरची चढण बघताय ते बघा, चढतात वरती अननप्पा आणि भाऊजी. आणि तो बघा वरती दिसतोय तो आपला आहे कडा. जवळून दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे आमचा कडा आहे. नाव आहे डकणीचा कडा. तर मंडळी हा बघा आहे आमचा डकणीचा कडा. आणि आता पाणी पाहताय, आंघोळी योग्य तर आहे, मस्त पाणी आहे, मोठं काय नाही आहे, छोटं पाणी आहे. आणि हाच कडा आम्ही रात्रीचे खेकडे पकडताना सुद्धा चढतो. इकडून असा वरती वरती रात्री बत्तीच्या साहाय्याने. बघा जबरदस्त असा कडा आहे आमचा. आणि या कड्याच्या पायथ्याशी खेकड्या पण असलेल्या जाड्या जाड्या सापडतात. कड्यातून तर बाहेर पडलो आणि आता घराचीच वाट. दमाला पण जबरदस्त झालंय, खेकड्या गावलंय बऱ्यापैकी. आता पूर्ण चढण आहे परत. ट्रेकला हा रस्ता एकदम जबरदस्त आहे. पूर्ण असा चढण आहे पूर्ण. इकडे त्या साईडला पण एक कडा आहे. आमच्या तर खेकड्या पकडून झाल्या, परंतु महेशप्पा तिकडे जातोय आता रुकाच्या कड्यावरती. बघा सगळी झाडी वाढली असल्यामुळे वाट गावताना मुश्किल आहे. महेशप्पा वाट शोधतोय. कुठून जाव म्हणतो, कुठून जाव? आंब्याजवळ खाली. आणि बघा आता असा पूर्ण वरती चढण. ट्रेकला एक नंबर जागा खरंच. खालून नदीतून स्टार्ट करायचे, एकदम उभाच्या उभा डोंगर आणि त्यातून अशी वाकडी वाकडी वाट. ही बघा मला मस्तपैकी भाऊ पर्यामध्ये काठी सापडली. काठीमुळे वरती चढायला पण बरं होते. आता कधीतरी खाली येतो इकडे. याच्या अगोदर जेव्हा शाळेमध्ये होतो त्यावेळी दररोज नदीवरती, त्याच्यामुळे या वाटेचा सराव होता आम्हाला वरती चढायला. आता काय खेकडे पकडायला तेवढंच खाली येतो, त्याच्यामुळे दमायला होतं. अक्षरशः 15 मिनिटं चालत होतो. हातात काटे असून सुद्धा दमायला झालंय. बापरे, अशा खेकड्या पकडायला लागतात आमच्या इकडे. कारण एकतर आम्ही राहतो डोंगरामध्ये आणि खाली कधी जाणं जास्त होत नाही. अगोदर व्हायचं, आता काय होत नाही, त्याच्यामुळे असा दम लागतो. खेकड्या पण बऱ्यापैकी सापडल्या, काय टेन्शन नाही एवढं.
चांगल्या गावल्या. आता दाखवतो पुढे किती सापडल्या आहेत त्या. तर अशाच नवनवीन आपल्या कोकणातल्या व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. खाली सबस्क्राईब बटन दिसतंय ना, ते आधी प्रेस करा सर्वात आधी, आणि बेल आयकॉनसुद्धा दाबायला विसरू नका. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चला बाय बाय. आता घरी जातो. या बघा एवढ्या खेकड्या सापडल्यात. मोठ्या दणकट खेकड्या आहेत.